नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आय-टी-आय करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आहे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आय-टी-आय करणाऱ्यांची मुली जी आहे, ते मुलीही मागे नाहीत. पण आता एक सर्व पॅरेंट्स वर्ग असो, ज्या मुली आय-टी-आय करायची इच्छा बाळगतात, त्यांना हे कन्फ्युजन असतं, की आपल्यासाठी कोणता कोर्स करावा, ज्याच्यामध्ये आपण आपलं भविष्य आणि करिअर हे चांगलं घडेल. असे कोणते कोर्सेस आहेत, जे फक्त मुलींसाठी बेस्ट आहेत? त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण अशाच प्रकारचे आय-टी-आय रिलेटेड माहिती आपण तुमच्या समोर घेऊन येत असतो. म्हणून जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मुलींसाठी जो पहिला कोर्स आपण आणलेला आहे ते आहे बेसिक कॉस्मेटॉलॉजी. मेकअप. अशी कोणती मुलगी आहे जिला मेकअप बद्दल माहिती नाही, पण तेच मेकअपचा माहिती तुम्हाला जर कॉलेज थ्रू जर दिलं, तर भविष्यामध्ये काम करण्याची संधी जर तुम्हाला त्यामध्ये निर्माण झाली, कोणासाठी चांगलं नाही. तर अशाच प्रकारचा जे काही कोर्स आहे ते म्हणजे बेसिक कॉस्मेटॉलॉजी. बेसिक कॉस्मेटॉलॉजी हा बेसिक करून तुम्हाला आय-टी-आय मध्ये मेकअप कशा पद्धतीनं करायचं, कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, अशा संपूर्ण माहिती या कोर्सेसमध्ये तुम्हाला दिलं जातं. आता जाणून घेऊया हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे पात्रता काय हवी आणि किती वर्ष कालावधीसाठी हा कोर्स चालवला जातो. तर बेसिक कॉस्मेटॉलॉजी हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. तर या कोर्सेसमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं थोडंसं जाणून घेऊया. बेसिक कॉस्मेटॉलॉजी या कोर्सेसमध्ये जनरली तुम्हाला मेकअप बद्दल संपूर्ण माहिती दिली जाते, ज्यामध्ये केसांची निगा कशी घ्यायची, त्वचेची निगा कशी घ्यायची, जे ब्युटी प्रोडक्ट्स असतात ते कशा पद्धतीने वापरायचे, तेच एका दृष्टिकोनात मेकअप कला ही तुम्हाला या कोर्सेसमध्ये शिकवली जातं. तर जाणून घेऊया हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत. बेसिक कॉस्मेटॉलॉजी हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. तुम्ही तुमच्या स्वतःचं ब्युटी पार्लर खोलू शकता. स्किन केअर म्हणून तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकता. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर ऍडव्हान्स कॉस्मेटॉलॉजी हा डिप्लोमा तुम्ही करू शकता. कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला एनसीबीटी किंवा एससीबीटी बोर्डाकडून प्रमाणपत्रही दिलं जातं. त्यानंतर दुसरा कोर्स आहे कोपा. कोपालाच म्हणतो आपण या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. हा दुसरा मुलींसाठी आयटीआय मधला कोर्स आहे, ज्यालाच आपण शॉर्ट मध्ये कोपा असं म्हटलं जातं. तर कोपा हा संपूर्ण कम्प्युटर रिलेटेड कोर्स आहे, हा जेणेकरून यामध्ये मुली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रवेश घेतात. हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे 10वी पास असणं गरजेचं आहे आणि हा 1 वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण दिलं जातं. कोर्स कंप्लीट करत असताना तुम्हाला संपूर्ण कम्प्युटरचे बेसिक ज्ञान दिलं जातं. MS ऑफिस, इंटरनेट, एंट्री, प्रिंटर अशा संपूर्ण प्रकारचं तुम्हाला बेसिक नॉलेज या कोर्सेसमध्ये दिलं जातं. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकता, कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करू शकता, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तुम्ही प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणून काम करू शकता. आयटी सेक्टरमध्ये तुम्ही तुमचं भविष्य घडू शकता. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला जे आयटीआयचा बोर्ड आहे, एनसीबीटी किंवा एससीबीटी बोर्डाकडून तुम्हाला प्रमाणपत्रही दिले जातं. हा कोर्स करण्याचे फायदे म्हणजे आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडू शकता. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल, म्हणजे स्वयंरोजगारही तुम्ही करू शकता. किंवा खाजगी नोकरीमध्ये तुम्हाला काम करण्यास सोयीचे होईल. कोपा हा ट्रेड करून आयटी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी निर्माण होईल. त्यानंतरचा कोर्स आहे जे मुलींसाठी आहे, कटिंग अँड स्विंग. त्यालाच मराठीमध्ये म्हणतो कटिंग आणि शिवणकाम. कोर्स कंप्लीट करण्यासाठी तुमची 10वी पास असणं गरजेचं आहे आणि 1 वर्ष कालावधीसाठी हे प्रशिक्षण दिलं जातं. कोर्सेसमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रकारचं टेलरिंगचं संपूर्ण नॉलेज दिलं जातं. सोबत मशीन आणि कपड्यांचं नॉलेजही तुम्हाला दिलं जातं. एखाद्या कपड्यावर माप कसं घेणं, कशा पद्धतीनं कटिंग करणं, कशा पद्धतीने डिझायनिंग मध्ये तुम्ही काम करणं, हे संपूर्ण ज्ञान या कोर्सेसमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. वेगवेगळे डिझाईन हाताने किंवा मशीनने तुम्ही तयार करू शकता. फॅशन डिझायनिंगची प्राथमिक माहिती तुम्हाला या कोर्सेसमध्ये शिकवली जाते. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःचं टेलरिंगचं दुकानही टाकू शकता. वेगवेगळ्या मोठ्या क्लॉथ इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कामाची संधी निर्माण होते. सरकारी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये तुम्हाला कामाची संधी निर्माण होते. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही गारमेंट मेकिंग, फॅशन डिझायनिंग अशा प्रकारचे पुढील शिक्षणही घेऊ शकता. कटिंग अँड स्विंग हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला जे आयटीआयचा बोर्ड आहे, एनसीबीटी किंवा एससीबीटी बोर्डाकडून तुम्हाला प्रमाणपत्रही दिलं जातं. हा कोर्स कंप्लीट करण्याचे जे फायदे आहेत त्यामध्ये जर बघितलं तर हा कोर्स तुम्हाला कमी खर्चामध्ये शिक्षण दिलं जातं. महिलांसाठी एक उत्तम पर्याय हा कोर्स आहे. तुम्ही स्वतःच्या घर बसल्या व्यवसाय हा सुरू करू शकता आणि महिलांच्या हाताला रोजगार लवकर मिळवण्यासाठी हा ट्रेड महत्वाचा आहे. त्यानंतर महत्वाचा कोर्स आयटीआय मध्ये जे मुलींसाठी शिकवला जातो तो म्हणजे फॅशन डिझायनिंग. आता फॅशन डिझाईन म्हणल्याच्या नंतर वेगवेगळ्या आजच्या फॅशनेबल युगामध्ये या ट्रेडचं महत्व खूप सारं आहे, जे
फिल्म मेकिंग इंडस्ट्री आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा या कोर्सचा आहे. त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत हा 1 वर्ष प्रशिक्षणासाठी फॅशन डिझायनिंग हा कोर्स कम्प्लीट केला जातो. तर या कोर्सेसमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कपडे डिझाईन करणं आणि कटिंग करणं हे शिकवलं जातं. एखाद्या कपड्याची कशा पद्धतीने ओळख करायची हेही तुम्हाला शिकवलं जातं. कपड्यावर डिझाईनने, मशीनने असो किंवा हाताने कशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करू शकता याचंही नॉलेज दिलं जातं. ब्लाऊज, फ्रॉक, कुर्ता, शर्ट, पॅन्ट यांचे वेगवेगळे पॅटर्न कशा पद्धतीने शिवणकाम करू शकता हेही शिकवलं जातं. फॅशन डिझाईन हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये डिझायनर म्हणून काम करू शकता. तुम्ही घर बसल्या स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. डिझायनर असिस्टंट म्हणून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामही करू शकता. रेडीमेड कपड्याच्या कंपनीमध्ये करण्याची संधी निर्माण होते. एखादं बुटीक, डिझायनिंग स्टुडिओ म्हणून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्हाला पुढील शिक्षण करायचं असेल तर डिप्लोमा इन फॅशन मध्ये शिक्षण घेऊ शकता. हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्ही एनसीबीटी किंवा एससीबीटी बोर्डाकडून तुम्हाला प्रमाणपत्रही दिलं जातं. तुमच्या स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा ट्रेड हा बेस्ट पर्याय ठरतो. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय लवकर सुरू करता येतो. कालावधीमध्ये नोकरी मिळवण्याची संधी निर्माण होते आणि महिलांना घर बसल्या उत्पन्नाचा एक चांगला पर्याय निर्माण होतो. त्या फॅशन युगामध्ये करिअर घडवण्याची संधी निर्माण होते. त्यानंतर शेवटचा आणि लास्ट महत्वाचा कोर्स आहे तो म्हणजे हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर. तर जाहीर आहे या कोर्सेसमध्ये आरोग्याशी रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते आणि या कोर्सेसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये जास्तीत जास्त संधी निर्माण होतात. हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर हा 1 वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. या कोर्सेसमध्ये तुम्हाला स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन संपूर्ण माहिती दिली जाते. पूर्ण संसर्गजन्य रोगांची माहिती दिली जाते आणि त्यावर कशा पद्धतीने उपाय करायचं हेही शिकवलं जातं. मूल्य, हानिकारक मूल्य कशा पद्धतीने चेक करायचं याचीही माहिती तुम्हाला या कोर्सेसमध्ये शिकवली जाते. पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हेही शिकवलं जातं. आरोग्य तपासणी, सर्वेक्षण, निरीक्षण या सर्वांचा अहवाल सादर करणं याचीही माहिती दिली जाते. कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नगर परिषद असो, महानगरपालिकेमध्ये जॉब करता येतं. हेल्थ असिस्टंट म्हणून सरकारी रुग्णालय केंद्रामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी निर्माण होते. फूड सेफ्टी असिस्टंट म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सरकारी नोकरी प्राप्त करण्याची संधी निर्माण होते. लॅब असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करता येतं. एखाद्या शाळेमध्ये आरोग्य तपासणी म्हणून तुम्ही काम करू शकता. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला एनसीबीटी किंवा एससीबीटी बोर्डाकडून प्रमाणपत्रही दिले जातं. हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला सरकारी नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण होतात. वाढत्या आरोग्याच्या समस्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जास्तीत जास्त संधी निर्माण होतात. कमी कालामध्ये एक व्यावसायिक प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की आयटीआय मधील 5 बेस्ट ट्रेड जे मुलींसाठी चांगले आहेत याच्याविषयी. तर तुम्हाला अजून कुठल्या ट्रेड विषयी माहिती पाहिजे तर मला कमेंट करून कळवू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.